नमस्कार, मी भाग्यश्री विस्पुते, जिल्हाधिकारी धुळे. केंद्र शासन आणि राज्य शासनच्या निर्देशनाप्रमाणे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून 8 मार्च रोजी HPV लसीकरण अभियान धुळे जिल्ह्यात सुरू करण्यात आलं आहे. महिलांमध्ये सगळ्यात जास्त जे आढळतात ते आहे ब्रेस्ट कॅन्सर, दॅट इज स्तनांचा कॅन्सर, आणि दुसरा आहे गर्भाशय मुखाचा, दॅट इज अ सर्वायकल कॅन्सर. जर 1 लाख महिलांपैकी ह्या केसेस जर आपण सर्वे केल्या तर 11 महिला ज्या आहेत, 11 ते 12 महिला, त्यांना हे होण्याचे चान्सेस असतात आणि 12 महिलांपैकी 5 महिला ज्या आहेत त्या या कर्करोगाला बळी पडतात. हा कर्करोग होऊ नये यासाठी, त्याच्या प्रिव्हेन्शनसाठी आपण HPV वॅक्सिनेशनची मोहीम राबवतो आहे. इट इज ऑलवेज सेड प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर संभ्रम असे आहेत की त्याच्याने इनफर्टिलिटी किंवा वैंधत्व होतं, तर असं काही नाही आहे. कुठल्याही वॅक्सिनेशनप्रमाणे या वॅक्सिनेशन नंतर थोडा ताप येणं हे बॉडी रिस्पॉन्स आहे. कुठल्याही वॅक्सिनेशन नंतर अँटीबॉडीज बॉडीमध्ये प्रोड्यूस होतात आणि त्याच्यानुसार थोडा ताप येतो. तरीही HPV वॅक्सिनेशन जे आहे ते HPV व्हायरसचे प्रतिबंधन करण्यासाठी गार्डेसिल 4 या लसीचा वापर करण्यात येत आहे. आपले जे ग्रामीण रुग्णालय आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, उपजिल्हा रुग्णालयात, जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे आणि याआधी सुद्धा पूर्ण जगभरात गार्डेसिल 4चा उपयोग होत आहे. भारत हा 161वा देश आहे जो याचा उपयोग करतो आहे आणि आपल्या देशात सुद्धा 30 ते 40 लाख मुलींनी याचा ऑलरेडी लाभ घेतलेला आहे. तरीही या लसीचे कुठलेही दुष्परिणाम नाही. मी पालकांना आवाहन करते की त्यांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा रुग्णालयात जाऊन त्यांनी त्यांच्या किशोरवयीन मुलींना ही लस देण्यात यावी.